खेळायला ना रे. हो खेळायला जाऊया. मी इकडे आतोय. चला आता आपण मैदानावर चेंडू खेळायला जाऊया ना. जाऊया, पण काल आम्ही घनाकृती शिकलो. इष्टिका चिती, शंकू, सूची, चिती. चेंडू पण घनाकृतीच आहे का? हो, चेंडू पण घनाकृतीच आहे. चला मी तुम्हाला सांगते चेंडू कसा घनाकृती आहे. कालचं शिकवलेलं तुम्हाला चांगलंच समजलंय, म्हणजे तुम्ही अजूनही त्याचाच विचार करताय, हे चांगलंच आहे. आता हा चेंडू हा चेंडू हा घनाकृतीच आहे. याला काय म्हणतात? गोल. बघू. बर, याची पृष्ठे सांगता येतील का? याचा पृष्ठ त्रिकोणी नाहीये, चौकोनी पण नाहीये. याला टोक नाहीये, कुठल्या कडा पण नाहीयेत, म्हणजे याला शिरोबिंदू पण नाहीये. हा फक्त एक वक्राकार पृष्ठ दिसतोय. बरं, आता गोल आकाराच्या कुठल्या वस्तू तुम्ही बघितल्यात सांगता येतील? लाडू, पृथ्वीचा गोल. आणि हां, आम्ही धातूच्या प्रसरणाचा अभ्यास करत असताना ताईंनी धातूचा गोल घेतला होता. आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये गोळाफेकीची स्पर्धा असते, त्याच्यात पण धातूचा गोळा पाहिला आहे. वा, स्मरण आणि निरीक्षण दोन्ही मस्त आहे तुमचं. ताई, तो कागद कचरा कुंडीत टाकू का? हो, टाक ना. त्यावरून आठवलं, माझ्याकडे पण बिस्किटचा पुडा आहे. थांब, मी दाखवतो. याचा आकार सांगता येईल का? गोल. नाही, गोल नाही. उभ्या डब्यासारखा, नाहीतर पाण्याच्या बिंबासारखा. आमच्या घरातल्या पिठाच्या डब्यासारखा आहे. बरं, उभा आकार आहे. ह्याला दंडगोल किंवा वृत्तचिती असं म्हणतात. मी संक्रांतीला असा उभा डबा तयार केला होता. वा, कसा तयार केलास? सांगतो. एक आयताकृती कागद घेतला होता. बर, थांबा, मी तुम्हाला करूनच दाखवतो. मी कागद घेऊन आलो. हे बघा, हा आयताकृती कागद तुम्हाला दिसतोय ना? हे बघा, या कागदाच्या दोन्ही बाजू मी एकमेकांवर जुळवल्या. हे बघा, हा आता उभा डबा तयार झाला. हा वरचा पृष्ठभाग, हा खालचा पृष्ठभाग. आता ही पोकळ वृत्तचिती, ही मी खालून बंद केली. झाला बंद वृत्तचिती. शाब्बास. बर, आता ना हे बघा, तुम्ही सीडीज पाहिल्या असतील, हो ना? वृत्तचिती तयार झाली. आता सांगता येईल का, वृत्तचितीला किती पृष्ठे आहेत? 2 वर्तुळाकार आणि 1 वक्र पृष्ठभाग. आणि आता कडा सांगा बरं. 2. आणि शिरोबिंदू? शिरोबिंदू नाही. चला, आता तुम्हाला बऱ्याचशा त्रिमितीय आकारांची ओळख झाली आहे, हो की नाही? आणि आपण खेळायला आलो होतो ना, ते विसरलोच आपण, हो की नाही? चला, जायचं का चेंडू खेळायला? हो. आपण काय शिकलो? एक, वृत्तचिती, गोल या त्रिमितीय आकारांची पृष्ठे, कडा यांची माहिती आणि ओळख करून घेतली. 2, घडणीमधून प्रत्यक्ष कृतीतून त्रिमितीय आकार तयार करता येतात. स्वाध्याय 1, पोळ्यांची चळत ठेवली असता कोणता त्रिमितीय आकार तयार होतो? 2, गोल वृत्तचितीच्या कडा, शिरोबिंदू, पृष्ठांची संख्या दर्शवणारा तक्ता तयार करा. 3, कागदाच्या लगद्यापासून गोल तयार करा.